इकडे राजकीय वर्तुळातून मोठी बातमी आहे। ऑपरेशन धनुष्यबाण आणि ऑपरेशन टायगरच्या नावाखाली शिंदेंची शिवसेना ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे। राज्यात पुन्हा एकदा फोडाफोडीचं राजकारण रंगणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। दाऊस दौऱ्यावरून परतल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रणशिंग फुंकत मोठा दावा केला। ऑपरेशनमध्ये शिवसेनेचे 4, काँग्रेसचे 5, ठाकरेंचे 3 खासदार आणि 10 माजी आमदार शिवसेनेमध्ये येणार असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं। या ऑपरेशनला रत्नागिरीमधून आजपासून सुरुवात होत असल्याचं सामंत यांनी सांगितलेलं आहे आणि यावरूनच आता संजय राऊत यांना लक्ष्य केलंय। तुमचे लोक सांभाळा, मला तोंड उघडायला लावू नका असा इशारा देखील त्यांनी दिलाय। मी जे काल सांगितलं की 4 उबाठाचे आमदार, 5 काँग्रेसचे आमदार, 3 उबाठाचे खासदार, 10 माजी आमदार आणि असंख्य जिल्हा प्रमुख हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये सामील होत आहेत। पहिला टप्पा सांगतो तो त्यांनी मला खोडून दाखवावा। त्याच्यानंतर रत्नागिरीचे काही माजी आमदार हे उबाठा सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। नंतर मी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर मार्गे सांगलीमध्ये येणार आहे, सांगलीतनं साताऱ्यात येणार आहे, साताऱ्यातनं पुण्यात येणार आहे। हा पहिला टप्पा आहे आणि माझं त्यांना आव्हान आहे की जे माझ्या नावाची बदनामी करण्याचा प्रयत्न करतायत त्यांनी हे पदाधिकारी आमच्याकडे म्हणजे शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये येण्यापासून रोखून दाखवावे। उदय सामंतांना माझं आव्हान आहे की ते तुम्ही प्रवेश वगैरे दिलात बरं का, की आम्ही टीव्हीवर पाहू आणि मग आम्ही रिॲक्शन देऊ। तुमचे सांभाळा आधी आणि तुम्ही स्वतःला सांभाळा, मला तोंड उघडायला लावू नका। माझ्याकडे सगळी माहिती आहे कोण जात आहेत आणि कोण राहत आहेत ते। माझ्याकडे जी माहिती आहे ती कदाचित त्यांच्याकडेही नसेल। तेव्हा आमचे काय जात आहेत येत आहेत ना, आमचा सगळा गाळ गेलेला आहे, जे राहिले आहेत ते राहणारच आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।